नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आपल्या काकाच्या वावरामध्ये. तर काकाच्या वावरात आल्यानंतर हे चारा तासच पडेल आहे, मंजूर भेटत नाही, काही नाही, काहीच नाही. तर तेच एकदम मनोगत ऐकून घेऊ आपण. तर हे काका नेमकंच त्यांनी जे पुंज होता त्याचं जवळपास एक 3-3.5 एकरमधली मक्का आहे. 3.5 किंवा 4 असन, असं क्षेत्र मोजलं नाही आपण, की ते काही क्षेत्र मोजलं नाही आपण. तर आपण त्याचं मनोगत एकदा ऐकून घेऊ. नेमकेच तपडे काढले, अर्धा घंटा त्यातच गेला आमचा ते तपडे काढण्यात. तर भेटूया आपण काकाला. नमस्कार काका. नमस्कार 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 काका. हे किती किती दिवस झाले तुम्ही मक्का काढून सनी? आम्हाला 8 दिवस झाले आता मक्का काढून. मोठ्या बोलत. 8 दिवस झाले मक्का काढून. 8 दिवस झाले का? हा. तर किती क्षेत्रामधली मक्का ही? आता ही जवळपास 4 एकर मधली मक्का येईल मका. 4 एकर मधली का? हा हा तर भरपूर कांदळ निघले राव. हा चांगले निघले, चांगला आवडीत हा, पाण्या पावसाच्या यानं. म्हणजे दरवर्षीच्या हिशोबाने बरं आहे. खूप कष्ट आहे पण हा. हा हा. काका तुम्ही खूप काम करता पण हा. हे ह्या वयामध्ये तुम्ही इथलं काम करता म्हणल्यावर आम्हाला युवा पिढीला आम्हाला आदर्श वाटला पाहिजे. काम तर करायलाच पाहिजे ना माणसाला. शरीर पण चांगलं राहतं, सगळ्या गोष्टी चांगल्या राहते आणि उत्पन्न पण वाढतं. हो. हा. तर काका तुम्ही नवीन पिढीला काय सांगू शकता? नवीन पिढीला हे सांगू शकतो की काम करत राहायचं आणि चांगल्या प्रकारे कष्ट करायचं, मेहनतीचं फळ भेटतं 100%. हे लक्षात घ्यायचं नवीन पिढीनं. नवीन पिढी. हा. तर काका हे आपल्याला उत्पन्न किती होईल बरं? हे आता एक रीतीच्या हिशोबाने धरून चला उत्पन्न 30 क्विंटलची. हा. ठीक आहे. भरपूर कातडे बघू शकता मित्रांनो. आणि काकाची कष्ट आहे बरं का. जो एकमेव माणूस तुम्हाला सांगतो, ह्या माणसासारखं काम कोणीच नाही करू शकत. इथला ब्रँड माणूस आहे. तर काका आपल्या या आता नंतर तुम्ही आता या वावरा शेतामध्ये काय करणार तुम्ही आता? आणि मका हरभरा पीक घेणार आहे आता. पूर्ण हरभरा. हो हरभरा. हो का? डॉलर हरभरा. डॉलर का? हो हो. तर परवडन का ते? वा वा, एकदम ॲव्हरेज वगैरे चांगलं देतं. एकरी 8 क्विंटल होतं तरी पण भाव चांगला असतो त्याला. चांगलं. हा, त्याच्यापेक्षा गावरान हरभऱ्यापेक्षा डॉलर हरभरा पुरतो. तर बघू शकता काकाचे कष्ट. स्वतः गांजावर बसलेले आहे ते. तुम्ही पाहू शकता स्वतः त्यांनी त्यांच्या हातानं ते काही मंजुराच्या भरोश्यावर नाही, त्यांनी त्यांच्या हातानं हे तपडे काढते आणि रोज टाकते त्या गांजावर. बघू शकता मित्रांनो. वयाचे काका तुमचं वय काय असं बरं? 48-49 आहेत मग. 48-49. आपण 36-36 वाले आपण दमतो राव. हे आदर्श घ्यायचं सारखी गोष्ट आहे. बघू शकता हे काकाचं वावर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काका थोडक्यात एक 2 मिनटं म्हणल्यापेक्षा 1 मिनिटात तुमचं मनोगत व्यक्त करा. मला हे तरुण पिढीला सांगायचं आहे, योग्य प्रकारे योग्य वेळी योग्य म्हणजे कष्ट करायचे आणि थोडं शेतीवर लक्ष दिलं तर शेती आपल्याला उत्पन्न देतेच. नक्की. हां. अजून काहीतरी सांग. आणि परत म्हणजे योग्य वेळी योग्य कामं करायला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला उत्पन्न भेटतं. हां, नसता मग कसं आहे, टाईम सोडून जर आपण काम जर केलं तर उत्पन्न भेटत नाही आपल्याला. जय हरी मित्रांनो. जय हरी माऊली. जय हरी जय हरी. जय हरी. जय हरी. ओके, धन्यवाद.